एके ठिकाणी असे म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. या ओळींमध्ये आधी लिहावे की वाचावे याचा नेमका अर्थ आधी वाचावे नंतर लिहावे. म्हणजेच वाचनामुळे डोळ्यांचा संबंध येतो. स्मरणशक्तीद्वारे स्मृतीमध्ये मजकूर नोंदवला जातो आणि नोंदवलेला मजकूर विसरू नये म्हणून परत तो लिहावा असा याचा अर्थ अभिप्रेत असावा. म्हणजेच वाचन हे किती महत्त्वाचे काम करते, ज्ञाते, श्रोते आणि वक्ते हो. मी चिरंजीव संभव संतोष जाधव, लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात अकॅडमी शांतिनिकेतन सांगलीचा इयत्ता 7वी सेमीचा विद्यार्थी. अर्थातच आपणासमोर विषय म्हणतोय वाचन एक संस्कार, वाचन एक संस्कार. स्वामी विवेकानंदांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, स्वामीजी तुमचे वय किती? यावर स्वामीजींनी उत्तर दिले, माझे वय 1527 वर्षे. या उत्तरावर परत पत्रकाराने स्वामीजींना प्रश्न विचारला, स्वामीजी तुमचे वय किती? यावर स्वामीजींनी नम्रपणे उत्तर दिले, माझे वय 1527 वर्षे. यावर तो पत्रकार गोंधळला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी मी तुमचे वय विचारले आहे, तुम्ही हे काय सांगता? एवढे कसे काय वय असू शकेल?